नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 1 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच मनोज मुकुंद नरवणे. तर बघा, द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे जे पुस्तक आहे ते नुकतेच मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचे पुस्तक आहे हे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे या नावाचे पुस्तक जे आहे ते मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेले आहे. ओके, तर बघा, मनोज मुकुंद नरवणे हे भारतीय लष्कराचे 28वे लष्कर प्रमुख होते. तर बघा, त्यांचा कार्यकाळ बघा 2019 ते 2022 या दरम्यान ते भारतीय लष्कराच्या 28वे लष्कर प्रमुख होते. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, पुस्तकाचे नाव आहे बघा, संपूर्ण नाव आहे द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये 6 सीमावर्ती गावांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच कठुआ. तर बघा, कठुआ या जिल्ह्यामध्ये 6 गावांचा म्हणजेच 6 सीमावर्ती गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, या जिल्ह्यामध्ये कोणकोणती गावे समाविष्ट आहेत ते पाहणार आहोत आपण. तर बघा, आंतरराष्ट्रीय सीमेवरील बोबिया, कड्याला, तसेच गजनाल, करोल कृष्ण, रठुआ, गुज्जर चक या 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर सीमावर्ती गावांमध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज आणि पिण्याच्या पाण्यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि सरकारी कल्याणकारी योजनांचा 100% लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 2026मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच किर्गिस्तान. तर बघा, किर्गिस्तान या देशामध्ये ही बैठक होणार आहे. तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, किर्गिस्तान या देशाची राजधानी आहे बघा बिश्केक. तर बघा, किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तर बघा, 28 एप्रिल 2026 रोजी ही बैठक पार पडली आहे आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ओपेक या संस्थेमधून नुकताच कोणता देश अधिकृतपणे बाहेर पडला आहे? तर बघा, UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे तो ओपेक या संस्थेमधून नुकताच बाहेर पडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. UAE या देशाची राजधानी आहे बघा अबुधाबी. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, ओपेकचा संपूर्ण म्हणजेच फुल फॉर्म होतो बघा ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजेच पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना. तर लक्षात ठेवा. तर बघा, याची स्थापना झाली होती 1960मध्ये आणि इराकमधील बगदाद या शहरामध्ये याची स्थापना झाली होती. तर बघा, मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या देशामध्ये. तर बघा, याचा उद्देश काय आहे? तर सदस्य देशांच्या पेट्रोलियम धोरणांमध्ये समन्वय साधणे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव स्थिर ठेवणे असा याचा उद्देश आहे. तर बघा, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE हा जो देश आहे तो अधिकृतपणे ओपेकमधून बाहेर पडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले आहे? तर बघा, त्या संस्थेचं नाव आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टीवर होणारी अतिवृष्टी, ढगफुटी आणि चक्रीवादळांचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे.
तर चला बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा दरवर्षी आपण 29 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस हा साजरा करतो. तर लक्षात ठेवा. तर बघा हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस तो 1982मध्ये युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूटच्या डान्स कमिटीने सुरू केला होता. तर बघा हा जो दिवस आहे तो आधुनिक बॅले नृत्याचे जनक मानले जाणारे फ्रेंच कलाकार जीन जॉर्जेस नोव्हेरे यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा. तर बघा यामागचा उद्देश काय आहे, तर जगभरातील विविध नृत्य प्रकाराचा प्रसार करणे आणि लोकांना नृत्याचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, लिम्नोनेक्टस मोटिहिल ही दात नसलेली बेडकाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा अरुणाचल प्रदेश. तर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये ही नुकतीच बेडकाची प्रजाती सापडलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, चला बघूयात आपण याबद्दल. हा जो बेडूक आहे तो अरुणाचल प्रदेशमधील नामदफा व्याघ्र प्रकल्पमध्ये सापडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा या प्रजातीचे नाव नामदफामधील मोती झील या तलावावरून ठेवण्यात आले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, नारी शक्ती वंदन कायदा हा लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवतो? तर बघा एकूण 33% जागा राखीव ठेवत आहे. ओके, म्हणजेच या कायद्यानुसार नारी शक्ती वंदन कायदा या कायद्यानुसार लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी एकूण 33% जागा राखीव असणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. बघा केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने 16 एप्रिल 2026 रोजी ही तारीख या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निश्चित केली आहे. तर बघा आरक्षणाचे स्वरूप आहे, या कायद्यानुसार लोकसभा, राज्याच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव असतील. तर प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदित्य बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बेंगळुरू. तर बघा बंगळुरू या ठिकाणी म्हणजेच कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बघा बंगळुरू. तर बघा या बंगळुरूमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदित्य बुलेट ट्रेन या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच केलेले आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा केंद्रमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदित्य या भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या बुलेट ट्रेन निर्मिती या प्रकल्पाचे उद्घाटन बेंगळुरू, कर्नाटक येथे केलेले आहे. तर बघा हा जो प्रकल्प आहे तो बेंगळुरू येथील BEML म्हणजेच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या टिप्पासंद्रा संकुलामध्ये उभारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचा उद्देश काय आहे, तर या केंद्रामध्ये भारताच्या स्वदेशी बनावटीच्या B28 या हायस्पीड बुलेट ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे. तर बघा याची क्षमता काय आहे, तर ताशी वेग 280 किलोमीटरपर्यंत असेल आणि तिचा पहिला प्रोटोटाईप नमुना 2027पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या ट्रेनचा ताशी वेग आहे 280 किलोमीटर. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती वापरली आहे, तर हा जो प्रकल्प आहे तो केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग असून याचे डिझाईन ICF आणि BEML यांनी संयुक्तपणे तयार केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, यावर्षी म्हणजेच 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा कितवा स्थापना दिवस साजरा केला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 66वा. तर बघा 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राचा 66वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो 1 मे रोजी दरवर्षी आपण कामगार दिन, महाराष्ट्र दिन तसेच गुजरात राज्याचा स्थापना दिनही साजरा करतो. ओके, तर याच दिवशी गुजरात राज्याचाही स्थापना दिवस असतो. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याच